आता ते कुठल्या भावनेने बोललेत किंवा काय हे आम्हाला नाही सांगता येणार, परंतु एकनाथ शिंदे साहेब स्वतः मुख्यमंत्री असताना पण जरांगे पाटील स्वतः इथे आले होते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि जरांगे पाटील हा स्वतंत्र विचाराचा माणूस आहे की त्यांना फक्त समाज एके समाज, वैयक्तिक स्वार्थ त्याचा काही नाही आहे जरांगे पाटलांचा। त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं की बाबा आम्ही 4 महिने तुम्हाला दिलेले आहेत, 4 महिन्यात तुम्ही आमचा आरक्षणाचा विचार करावा आणि तो नाही झाला तर मग आम्ही येऊ, आणि त्याप्रमाणे ते आलेले आहेत। त्यामुळे जर कोण का असं बोलत असेल की एकनाथ शिंदे म्हणजे त्या कोणाचं म्हणणं आहे का एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना बोलवलं मोर्चा घेऊन या म्हणून, असं नाही आहे। चुकीचा कोणी असा विचार करू पण नाहीये आणि शिंदे साहेब चुकीचा विचार कधी करणार पण नाही आहेत। कारण त्यांनी सांगितलं की बाबा आमच्या काळामध्ये जे काय 10% आरक्षण दिलं त्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी मागच्या वेळेला ते केलं, हे मराठा समाजाच्या हितासाठी केलेलं आहे। परंतु जे काय मागण्या आहेत त्या योग्य आणि रास्त मागण्या पूर्ण व्हाव्यात हा एकच हेतू जरांगे पाटलांचा आहे आणि तो शासन त्याचा विचार करतंय। त्यामुळे इतर कोणी काय वेगळा विचार करून महायुतीमध्ये जे काय मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असतील तर ते बरोबर नाही।